गुरुमाऊलींना खरं म्हणजे नुसतं साष्टांग दंडवत करून चालणार नाही, तर आपल्या अंतरंगातली जी भावना आहे ती भावना त्यांच्या चरणापर्यंत आपल्याला पोचवावी लागेल, महाराजांच्या चरणापर्यंत पोचवावी लागेल आणि हेच सांगावं लागेल की एक आध्यात्मिक युगपुरुष, भारताचं भवितव्य अतिशय उज्ज्वल बनवणारे एक राष्ट्रसंत, कृषी संत, अशा अनेक बिरुदाविनींनी ज्यांना गौरवलं जातं, अशा परमपूज्य गुरुमाऊलींचं आजचं अभिष्टचिंतन म्हणजे खरोखरच एक मानवजातीचा गौरव सोहळा आहे असं समजायला हरकत नाही. या ठिकाणून एक गीत म्हटलं जाईल. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उठून परमपूज्य गुरुमाऊलींना हात जोडून वंदन करूया. अभिष्टचिंतन माऊली, अभिष्टचिंतन माऊली, माऊली गुरुमाऊलींचे, माऊली गुरुमाऊलींचे, माऊली गुरुमाऊलींचे, माऊली गुरुमाऊलींचे सुमने वाहुनी पूजन करूया, सुमने वाहुनी पूजन करूया, सुमने वाहुनी पूजन करूया, सुमने वाहुनी. यानंतर आपल्या सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी बोलतील. आजचा दिवस सोनियाचा दिन आहे आणि अशा या सोनियाच्या दिनी परमपूज्य गुरुमाऊली आपणा सर्वांना शुभ आशीर्वाद देत आहेत. आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजाच्या अगोदर जे आपले मासिक प्रकाशनं आहेत त्याचं उद्घाटन परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते प्रथम होतं आहे. मी परमपूज्य गुरुमाऊलींच्या परमचरणांना विनंती करतो की त्यांनी या गोष्टींचं प्रकाशन करावं. स्वामी समर्थ सेवा मासिक अंक माहे एप्रिल 2019चं प्रकाशन परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते होतं आहे. स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक हिंदी एप्रिल 2019 हिंदीमधलं त्रैमासिक. स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक इंग्रजीमधलं त्रैमासिक एप्रिल महिन्याचं. स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक कन्नड भाषेमधलं त्रैमासिक परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते प्रकाशित होतं आहे. स्वामी समर्थ सेवा त्रैमासिक गुजराती भाषेमधलं परमपूज्य गुरुमाऊलींचे हितगुज त्याची DVDचा दुर्मिळ संच, परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजाचा DVD दुर्मिळ संच या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्याच हस्ते प्रकाशित होतो आहे. श्री नलदमयंती स्वयंवर ग्रंथ, श्री नलदमयंती स्वयंवर ग्रंथ, गर्भसंस्कार और पालकत्व हिंदीमधलं हे पुस्तक, गर्भसंस्कार और पालकत्व. त्यानंतर गजर स्वामी माऊलींचा 16 पालखी प्रदक्षिणेचा या DVDचं, गजर स्वामी माऊलींचा 16 पालखी प्रदक्षिणेचा या DVDचं परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते प्रकाशन होतं आहे. हे झालेलं आहे. धनधान्य समृद्धिकारक तोडगा आणि श्रीनिवास चांदीची भांडी व देव स्वच्छ करण्यासाठी जी पावडर आहे त्याचंही प्रकाशन या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते, ही सर्व प्रकाशनं परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते झालेली आहे. आता परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला आजच्या दिनी शुभाशीर्वाद देत आहेत. समर्थ सेवेकरी, उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, आज आपण 5व्या शनिवारी विशेष उपक्रमासाठी उपस्थित झालात आणि आज त्यामध्ये बहुविध उपक्रमांची भर पडत आहे. सर्व भाविकांना एवढ्या उंचापर्यंत पायी येताना जे श्रम होतात तो श्रम कमी करण्याचं काम आत्ताच आपणाला मिनी रेल्वे हिला झेंडा दाखवून ती वरती आणण्यात आलेली आहे. समोर ती उभी आहे.
की सर्वसामान्य वयस्कर व्यक्तींना पायी येणं थोडंसं अवघड होतं आहे. त्यांना सुलभपणे स्वामींपर्यंत पोचायला आजपासून ही रेल्वे वाहतुकीसाठी आपल्याला ने-आण करण्यासाठी खुली झालेली आहे. माननीय राज्याचे आणि मुंबई हायकोर्ट आदरणीय गवई साहेब देखील या उपक्रमाला अर्जावून दर्शनासाठी ते स्टेजवर आलेले आहेत. त्यांनीच मागा हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वेवरती आणलेली आहे आणि काही क्षणामध्ये आपण आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलचं संबंधित सर्व अधिकारी वर्ग, माननीय मुंबई हायकोर्ट गवई साहेब या सर्वांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हातून या हॉस्पिटलचा अनावरण सोहळा आपल्या देशातील, राज्यातील तमाम इच्छुकांना, गरजूंना, भाविकांना, रुग्णांना ही सेवा अविरतपणे करण्याला एक संधी आपण दिलेली आहे. म्हणून या बहुचर्चित असणाऱ्या हॉस्पिटलचा अनावरण सोहळा काही क्षणामध्ये आपण सर्वजण करणार आहोत. या उपक्रमाला देशातून, विदेशातून स्वामी कार्यावर प्रेम असणारे, श्रद्धा असणारे असंख्य भाविक आपल्यात आलेले आहेत. त्यात प्रथमतः आमचे दुबईचे काळेसाहेब आर्जावून उपस्थित आहेत. खरं तर ते दर महिन्याला आपल्यात येत असतात एवढ्या लांबून दुबईहून, आणि ते अपंग असूनही त्यांची कामाची धडाडी आणि कामाचा आवाका बघितल्यावर फार सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यांनी अरब कंट्रीमध्ये ओमानसारख्या, अबुधाबीसारख्या आणि दुबईसारख्या ठिकाणी स्वामींचं कार्य पोचवणं, संबंधितांना आपलंसं करणं, त्यांना सेवेकरी बनवणं ही तशी सोपी गोष्ट नाही, ही तशी अवघड गोष्ट आहे. आणि एवढं धाडस या अशा अवस्थेत करणं ही सुद्धा असामान्य बाब आहे. पाठोपाठ समोर सर्व राज्यातल्या अधिकारी वर्ग बसलेले आहेत. आपण त्यांचा नावनिर्देश करणं कदाचित त्यांना आवडेल हे मला माहीत नाही, परंतु ते खरं तर सेवेकरी आणि भाविक आणि महाराजांवर असणारी भक्ती, श्रद्धा याचं प्रतीक म्हणून ते आलेले आहेत. म्हणून या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवला जावा. आपण दुपारच्या सत्रात नेहमीप्रमाणे जे काही विभाग, विषय आहेत ते आपण घेणारच आहोत. तथापि दिल्ली या राजधानीतून असंख्य सेवेकरी या उपक्रमाला हजेरी लावत आहेत. कृपया त्यांनी उभं राहून दिल्लीकरांनी आपला परिचय द्यावा. धन्यवाद. दिल्लीनंतर आपण गुजरातमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात सेवेकरी आलेले आहेत. गुजरातमधून आलेल्या भाविक सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. धन्यवाद. उत्तर आणि मध्य प्रदेशमधून आलेल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. त्यानंतर अमेरिकेचा उल्लेख करायचा राहिला आहे. अमेरिकेतून सुशीला आनंद पिंजारकर, डेंटिस्ट अमेरिका यांच्यासह बरेच प्रतिनिधी आलेले आहेत. अमेरिकेत ते काम करतात स्वामींचं, त्यांना धन्यवाद आहेत. पाठोपाठ दक्षिण भारतातून आलेल्या
भाविक आणि सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. कर्नाटक, गोवा याचा समावेश आहे. त्या सर्वांना धन्यवाद आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या 36 जिल्ह्यातून जबाबदार प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित झालात. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा रायगड. धन्यवाद. मुंबई आणि उपनगरातून आणि ठाणे जिल्ह्यातून आलेल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. ठाणे, मुंबई आणि उपनगर. धन्यवाद. आपण विदर्भाकडे वळताना गोंदिया आणि भंडारा, चंद्रपूर या 3 जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. धन्यवाद. नागपूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा नागपूर. धन्यवाद. पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. जिल्हा अमरावती. धन्यवाद. अकोला जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी परिचय द्यावा. जिल्हा अकोला. धन्यवाद. पाठोपाठ वर्धा जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा वर्धा. यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा यवतमाळ. बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. जिल्हा बुलढाणा. वाशिम जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा वाशिम. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांपैकी जे माझ्याकडून राहून गेलेले जिल्हे असतील त्यांनी नावनिर्देश करून उभं राहावं. जवळजवळ 11 जिल्हे प्रतिनिधी म्हणून आपण आलात. आपण मराठवाड्याकडे वळताना हिंगोली जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा हिंगोली. पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी परिचय द्यावा. जिल्हा नांदेड. परभणी जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी परिचय द्यावा. जिल्हा परभणी. उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा उस्मानाबाद. पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी परिचय द्यावा. जिल्हा सोलापूर. धन्यवाद. बीड जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा बीड. धन्यवाद. पाठोपाठ जालना जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा जालना. धन्यवाद. पाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यानं आपला परिचय द्यावा. जिल्हा औरंगाबाद तथा संभाजीनगर. धन्यवाद. मराठवाड्यातले 9 जिल्हे जवळजवळ प्रातिनिधिक स्वरूपात आपण सर्वजण आलेले आहात. आपण आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळताना कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद. सांगली जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा सांगली. धन्यवाद. सातारा जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा सातारा. धन्यवाद. पुणे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा पुणे. धन्यवाद. पाठोपाठ आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळताना नंदनगरी तथा नंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला उभं राहून परिचय द्यावा. धन्यवाद. धुळे जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. जिल्हा धुळे. धन्यवाद. जळगाव जिल्ह्यातून आलेल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा जळगाव. धन्यवाद. पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. जिल्हा अहमदनगर कर्जतसह. धन्यवाद. पाठोपाठ यजमान तथा नाशिक जिल्ह्यातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यावा. ग्रामीण आणि शहरी विभागातून. धन्यवाद.
राज्याच्या 36 जिल्ह्यासह देशाच्या आणि जगाच्या पाठीवर जे स्वामींचं कार्य चाललेलं आहे की मानव घडवणे, मानवाला सन्मार्गाला लावणे, मनातील द्वैत घालवणे, आणि या कार्याची एक उत्कंठा आहे, एक कार्याचा उद्देश आहे. माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. या जडणघडणीतून माणुसकी शास्त्र आणि मानवजात यात सर्वच विभाग जुडलेले आहेत. यामध्ये कुठलीही जात पात धर्म उच्च नीच कनिष्ठ श्रेष्ठ हा कुठलाही भाग गेल्या 40 वर्षात या कार्यानं बाजूला ठेवलेला आहे कायमसाठी. आणि माणूस नावाची एकच जात आणि माणुसकी नावाची संस्कृती हिलाच पुढे आणण्याचं, विकासाकडे न्यायचं आणि आदर्श मानव घडवण्याचं हे स्वामी कार्याचं ब्रीद आहे. म्हणून त्यासाठी आपण सर्वजण प्रति महिन्याच्या 4थ्या शनिवारी गेली 1992 पासून अजून एकही 4था शनिवार वाया गेलेला नाही किंवा खाडा झालेला नाही. अशा पद्धतीनं आपण गेली 30-35 वर्ष सातत्यानं या सत्संगाला आपण येत असतात आणि त्या विभागात मानवाला असणाऱ्या बहुविध गरजा, बहुविध समस्या त्याचं सेवा म्हणून आपण त्याचं निर्मूलन करणं, सन्मार्गाला लावणं, आपला जवळ असलेला वेळ मानवजातीच्या हितासाठी देणं, यासाठी हा सर्व उपक्रम आपण राबवत आहोत. यामध्ये 16 विभाग आहेत. सर्व महत्त्वाचा पहिला विभाग मूल्य शिक्षण विभाग आहेत. तर आज आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुरुजन प्रतिनिधी देखील आलेले आहेत की जे प्रत्येक शाळेंवर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अशा गुरुजनांनी, त्यात भगिनी वर्गांचा आणि पुरुष वर्गाचा समावेश आहे, त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. धन्यवाद. दुसरा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहेत की मानवजातीच्या मानवी समस्या सेवा म्हणून सोडवल्या जातात, कुठलंही मूल्य घेतलं जात नाही. अशा प्रतिनिधींनी आपला उभं राहून परिचय द्यावा. धन्यवाद. पुढचा विभाग विवाह मंडळ आहे. गेल्या 40-50 वर्षात आपण बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं इथे गुरुपीठासह केंद्रात आपण मुलामुलींची विवाह लावतो. या सर्व विवाह मंडळ प्रतिनिधींनी उभं राहून आपला परिचय द्यावा. हुंडा घेतल्यामुळं काय काय घडतं हे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची जरूर नाही. वाढत्या आत्महत्या हे खरं हुंडा हे त्याचं मूळ आहे, व्यसन ही त्याची दुसरी संज्ञा आहे आणि बेजबाबदारी ही तिसरी संज्ञा आहे. या सर्व बाबी कृषी विभागातून सांगितल्या जातात. म्हणून भारतातल्या सर्व ग्रामपंचायतींना आम्ही एक निवेदन केलेलं आहे की सर्व सरपंच आणि सदस्यांनी एक टेबल विवाह कार्याचा चालवा की जो हुंडा घेणार नाही, जो सोनं नाणं घेणार नाही, गावाच्या वतीनं ग्रामपंचायतींनी संबंधितांचा खरोखर सन्मान करावा. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, साखरपुड्यात ते विवाह करावेत, म्हणजे पुढचे अनर्थ टळतात. दुसरा एक विभाग ग्रामपंचायतींना दिलेला आहे की खरीप रब्बी हंगामाचं महत्त्व ग्रामपंचायतीनं एक टेबल ठेवून आमचे प्रतिनिधी सहकार्य करायला तयार आहेत. त्या ठिकाणी माती परीक्षण कसं करून घ्यावं, पाणी परीक्षण कसं करून घ्यावं आणि ऑर्गॅनिक तथा सेंद्रिय शेतीचं महत्त्व ते जर शेतकऱ्यांपर्यंत सांगितलं तर इथे प्रति गुरुवार रविवारी सुमारे शेकडोवर कॅन्सर रुग्ण इथे येतात. आणि ही जिम्मेदारी आम्ही आमच्या डॉक्टर लोकांवर दिलेली आहे. आज आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टर लोक आलेले आहेत. कृपया त्यांनी उभं राहून कॅन्सर बरा करण्याची औषधं दाखवा आणि रुग्णांपर्यंत तुम्ही पोचा. आमचे काही डॉक्टर इथे बसलेले आहेत. आमचे साक्री पिंपळनेरच्या आहिरराव मॅडम गायनॉलॉजिक आलेले आहेत, त्यांचाही त्यात समावेश आहे. त्यासुद्धा तिकडे
ही कॅन्सरची औषधं रुग्णांना देतात. या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे की 90 दिवस जर हा दवा घेतला तर 100% कॅन्सर बरा होतो. म्हणून त्यासाठी या सर्व सोयी सुविधा उभारण्यासाठी आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या हॉस्पिटलचं अनावरण सोहळा आपल्या सर्वजणांच्या उपस्थितीत होत आहे. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय द्यावा. आणि भारताची शेती ही नंबर 1ला आणण्यासाठी सेंद्रिय शेतीचं महत्त्व पुढील पिढ्या नव्या पिढ्यांना सांगण्याची नितांत जरूर आहे. अद्ययावत शेती जर करायची असेल तर तिला सेंद्रिय शेतीची जोड देणं आवश्यक आहे. आणि शेतीवर अवलंबून असणारे सुमारे 150 लघु उद्योग आहेत. हे जर आपण महाराष्ट्रात भारतात ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवले तर उद्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मागण्याची नोकरी करण्याची जरूर राहणार नाही. म्हणून आपणाला परवा मी नागपूरला एक कृषी मेळावा घेतला होता. त्यामध्ये आदरणीय गडकरी साहेबांचा समावेश झाला. ते त्या मेळाव्याला आर्जावून उपस्थित झाले. त्यांनी शाळाकरी मुलांना 17-18 वर्षाच्या मुलांना एक प्रशिक्षण दिलं. बांबू लागवड करायला लावली शेतकऱ्यांना. आणि बांबूपासून इथे ती बॅग असेल तर दाखवावी. बांबूपासून घरच्या घरी डिझेल बनवून दाखवलं, पेट्रोल बनवून दाखवलं. आपली जेवढी वाहनं आहेत स्वतःची, त्यांना जर आपण हे इंधन स्वतः तयार करून वापरलं तर देशावरचा जो इंधनाचा अधिभार आहे त्यामध्ये खूप बचत होईल. नकळत ही सारी बचत भारत सरकारच्या तिजोरीवर योग्य पद्धतीत पोचली जाईल. म्हणून त्या दृष्टीनं आपण स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी मुलांना एक ट्रेनिंग दिलं. ही सुटकेस मुलांनी बनवलेली आहे बांबूची. साहेबांचा शाळाकरी मुलांनी ही बॅग बनवली. त्यानंतर तो बांबूच्या तुती धातून आपल्या धाग्यांपासून तो कपडा बनवला, शर्ट बनवला मुलांनी. असे जर आपण छोटे लघु उद्योग शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा बेरोजगारांना उपलब्ध करून दिले तर या देशातली खूप मोठ्या प्रमाणात वाढणारी बेकारी निश्चितपणे कमी होईल, यात दुमत नाही. म्हणून अशा बहुउद्देशीय या कार्याचा हा उद्देश आहे. केवळ फक्त आध्यात्मिक जप तप करणं एवढा या कार्याचा उद्देश नाही. या कार्यामध्ये 20% अध्यात्म आहे, 80% सामाजिक बांधिलकी आहे. म्हणून या सर्व बाबींकडे आपण, हे सर्वांचं काम आहे. हे कुठल्या एकट्याचं माझं काम नाही, हे आपल्या सर्वांचं काम आहे. म्हणून सामाजिक बांधिलकीशी आपणाला शिक्षक लोकांची गरज आहे. मूल्य शिक्षणाचं काम त्यांच्याकडे सोपवावं. डॉक्टरांची गरज आहे. आरोग्याचं काम आपण त्यांच्याकडे अत्यंत आदरानं सोपवावं. आमच्याकडे जेवढे इंजिनियर वास्तुतज्ञ आहेत आज आपल्यात आलेले आहेत, त्यांनी कृपया उभं राहून आपला परिचय देताना आमचे नवनाथ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. त्यांच्याकडे वास्तुशास्त्राचं काम दिलेलं आहे की जेवढ्या गावांच्या रचना, घरांच्या रचना, भारतातली सगळी जेवढी सरकारी इमारती आहेत, ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, गेल्या 70-72 वर्षात सरकारनं कुठल्याही वास्तूचं पूजन केलेलं नाही. त्यामुळं हा एक नकळत खूप मोठा एक परिणाम विकासावर होत असतो, मनशांतीवर होत असतो. म्हणून सर्व अधिकाऱ्यांना, आमच्या भारतातल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना मनशांती मिळावी, सर्व काम करण्याला उत्साह, आनंद आणि हुरूप वाढावा, त्यासाठी ही योजना आहे. आतापर्यंत अनेक सरकारी कार्यालयाची या कार्यानं वास्तूप्रमाणे रचना करून त्या पूजेनं त्यांना खूप मोठा आनंद त्यांचा द्विगुणित झालेला आहे. म्हणून हा एक विभाग इंजिनियर, आर्किटेक्ट या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. पुढचा विभाग महिलांकडे भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मितेचा दिलेला आणि हा प्रपंच
चालवताना भगिनींना तारेवरची कसरत करावी लागते. आपल्या कुटुंबामध्ये हट्टी मुलं आहेत, तापट लोक आहेत, व्यसनाधीन लोक आहेत, भक्षण करणारी माणसं आहेत. आणि अशा माणसांना सांभाळणं कुटुंबात भगिनींना तारेवरची कसरत करावी लागते. म्हणून या ठिकाणी व्यसनबंदीचा एक सोपा दवा आणलेला आहे, त्याचं नाव रुद्रयंत्र आहे. इथे याज्ञिकी प्रतिनिधी भगिनी असतील, त्यांनी ते रुद्रयंत्र आणि त्याचा ओळख परिचय समाजशास्त्रात ते उतरवताना ज्या कुटुंबात कोणी मद्यपान, धूम्रपान किंवा अन्य व्यसनं करत असेल तर या रुद्रयंत्रावर रुद्राक्षाची माळ ठेवावी आणि त्यावर महामृत्युंजय तथा कालभैरव अष्टक तथा शिवमहिम्न या स्तोत्राचं वाचन करून गळती चालू करावी. आणि ते तीर्थ जर संबंधितांना चहातून जेवणातून दिलं, महिन्याभराच्या आत त्या कुटुंबात शांतता, सौख्य आणि व्यसनाधीनतेवर विजय मिळवलेला दिसेन एवढं जबरदस्त सामर्थ्य या शिवयंत्राचं आहे, रुद्रयंत्राचं आहे. भगिनींसमोर अजून एक प्रश्न आहे, कर्जबाजारीपणा. मधल्या काळात नोटबंदी, GST यासारखे अनेक प्रसंग या देशानं बघितले आणि त्याचा परिणामातून अजून जनता सुव्यवस्थित स्थितीपर्यंत आलेली नाही. छोट्या मोठ्या लघु उद्योगांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि यातून सावरण्यासाठी श्रीयंत्र आपलं वाट बघत आहे. या श्रीयंत्रावर कमळगड्ड्याची माळ ठेवून त्यावर आपल्या नित्यसेवेमध्ये विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र याचा समावेश आहे. आणि हा जर उपक्रम एक अर्ध्या तासात 20-25 मिनिट लागतात, अर्ध्या तासाच्या आत हा उपक्रम आपणा सर्व भगिनींना घरचे घरी करतायत. अपवाद आमच्या सेवेकरी परिवार आहे की इथे बसणारे जे सेवेकरी भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आहेत की जे श्रीयंत्राचं पूजन करतात, त्यांच्या डोक्यावर आज तरी कुठलंही कर्ज नाही, आज तरी कुठलंही कर्ज नाही. ते कर्जमुक्त आहेत. त्याला कारण श्रीयंत्र आहे. परंतु सर्वांच्या डोक्यावरचं कर्ज उतरायचं असेल तर त्यांनी या उपक्रमात जर भाग घेतला तर त्यांना शांतपणे 4 घंटे झोप येईल. आपण जगात बघतो खूप मोठी श्रीमंत माणसं आहेत, त्यांना कधी झोप येत नाही. पण इथे बसलेले सर्वजण श्रीमंत आहेत. टिळकांच्या भाषेत सांगायचं झालं, हे सर्वजण श्रीमंत आहे. श्रीमंत कोणाला म्हणावं? ज्याला जमिनीला डोकं टेकल्यावर 4-5 तास झोप येते, तो खरा श्रीमंत आहे. म्हणून इथे बसलेले सारे लोक मानानं श्रीमंत आहेत. आणि अशा पद्धतीनं जर आपण ही मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती जर नव्या पिढ्यांपर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी जी नवी पिढी आहे त्यांना जर आपल्या मातृभाषेतून शिकवलं, राष्ट्रभाषेतून शिकवलं तर ते या राष्ट्राचे आदर्श नागरिक होते. इथे याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देताना सर्वसामान्य शेतकरी कामकरी वर्गातून हे लोक याज्ञिकीचं प्रशिक्षण इथे घेतलेलं आहे, त्यांनी उभं राहावं. आपण 19 फेब्रुवारीचा कालावधी जर बघितला तर शत्रू राष्ट्राने आपल्यावर अनेक स्वाऱ्या आजही होत आहेत, कालही केलेल्या आहेत. त्यासाठी या देशाची संरक्षण स्थिती मजबूत होण्यासाठी आपण 2007 साली 1 कोटी पाठ सप्तशृंग पायथ्याशी करून त्याच दिवशी आपण एक संकल्प घेतला आणि 100 कोटी पाठ भारताच्या वतीनं भारत मातेच्या चरणावर करण्याचा एक सर्वसामान्य आपण सेवेकऱ्यांनी संकल्प केलेला होता. गेल्या 11 वर्षात उणीपुरी 75 कोटी पाठ सप्तशती, स्वामीचरित्र आणि रुद्राची झालेली आहेत. अजून उरलेला ग्रहपाठ आपल्याकडून बाकी आहे. खरं तर आपण या देशाचे आदर्श नागरिक आहात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर सर्वांनीच, आध्यात्मिक नसतील त्यांनीसुद्धा राष्ट्रभक्तीकडे वळताना ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो, भारत मातेचे ऋणी म्हणून जर आपण सप्तशतीचा पाठ केला तर भारताची लोकसंख्या 150 कोटीवर गेलेली आहे. 50 कोटीवरचे सोडून द्या.
100 कोटी लोकांनी जर ठरवलं, एका दिवसात 100 कोटी पाठसुद्धा होऊ शकतात. योजक तत्र दुर्लभा, याला योजक लागतात. परंतु अजून 25 कोटी पाठ आपले अपूर्ण आहेत. आणि ही राष्ट्रभक्तीसाठी आपण अदा करत आहोत, याचं श्रेय आपण वैयक्तिक कोणी घेणार नाहीत. ते राष्ट्रासाठी समर्पित करत आहोत. ही सद्भावना नव्या पिढ्यांमध्ये रुजवण्यासाठी आपण परवा 19 फेब्रुवारी ते आज 30 तारीख मार्चपर्यंत सप्तशती पाठाचं आपण वाचन करून काल आणि आज आपण त्याचं हवनयुक्त पूजन केलेलं आहे. इथे बसलेल्या सगळ्या भगिनी त्यात त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्या अत्यंत भाग्यवान आहेत. ही सारी सेवा राष्ट्रभक्तीकडे, भारत मातेच्या चरणावर आणि इथे स्थापित असणारे ही जी महाराष्ट्राची 4 पीठं आहेत, सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, यांच्या चरणावर आपण ती सेवा आज रुजू केलेली आहे. मागणं काही नाही, न मागता भगवती आपल्याला देत असते, स्वामी देत असतात. मागण्याची जरूर नाही. आपण मागून मागून काय मागणार आहोत? परंतु भगिनींनी मागताना काय मागावं? सौभाग्य, आरोग्य आणि मनोधैर्य. एवढं जर मागितलं, सारं काही मिळतं. परंतु काही आतताई माणसं कदाचित असंही मागतील, माझ्या मुलानं काल लॉटरीचं तिकीट खरेदी केलं, ती लागली म्हणजे माझी सगळीच कामं होतील. अशी मागणी देवाजवळ करायची नसते. देवाजवळ सत्व मागा. म्हणून या साऱ्या बाबींचा समावेशपर आपण आज गेले काही तासांपासून, कालपासून इथे तिष्ठत बसलात. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण काही क्षणामध्ये हॉस्पिटलचं अनावरण सोहळ्यासाठी आपणाला उपस्थित राहणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपला वेळेत वेळ काढून इथे सर्व आमचा राज्याचा अधिकारी वर्ग, या राज्याचे हायकोर्ट आमचे गवई साहेब वेळेत वेळ काढून आलेले आहेत. आणि या राष्ट्रभक्तीसाठी आपलाही वेळ थोडासा त्यात अदा करण्यासाठी त्यांनी अगदी आर्जावून स्वतःहून ते आलेले आहेत. त्यात पाठोपाठ इथे सामुदायिक आपण विवाह करत असतो. काही क्षणात इथे हे जोडपं विवाहबद्ध होत आहे. हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता. महिन्याच्या प्रत्येक 4थ्या 5व्या शनिवारी इथे आपण सामुदायिक विवाह लावत असतो. पैकी आज हे जोडपं खरं तर भाग्यवान आहे. आपल्या सर्वांच्या अक्षता त्याच्या डोक्यावर पडणार आहेत. अ म्हणजे आशीर्वाद, क्ष म्हणजे क्षमा, ता म्हणजे तादाम्य, त्याला अक्षता म्हणतात. या सर्व बाबी या जोडपं मुळात भाग्यवान असायला हवं. म्हणून एवढ्या सगळ्यांच्या अक्षता त्यांच्या डोक्यावर पडणार आहेत. आपण एक 2-3 मिनिटात हा विवाह सोहळा आटोपून आपण मूलभूत तिकडे हॉस्पिटलकडे वळणार आहोत. सर्व अधिकारी वर्गांना कळकळीचं सांगणं आहे की आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम आहे. देशात आचारसंहिता जरी असली पण अध्यात्माला आचारसंहिता नसते. म्हणून आपण हे सामाजिक काम आहे, हे कुठल्या पक्षाचं काम नाही. आणि इथे जमलेला सर्व परिवार जो आहे तो कुठल्याही पक्षाचा लेबल लावून आलेला नाही. ही पहिली गोष्ट आहे. म्हणून या सर्व बाबी हा सामंजस्यानं आपण या ठिकाणी आलेला आहात. आपणा सर्वांवर स्वामींची असीम कृपा व्हावी. आपल्या हातून स्वामींचं कार्य घडावं. दिव्यानं दिवा लावावा, ज्योतीनं ज्योत लावावी. आणि आपल्यासारखे अनेक जे दुःखी कुटुंब आहेत या देशामध्ये, त्यांचं भलं व्हावं, त्यांचं चांगलं व्हावं, त्यांना समाधान, आरोग्य, ऐश्वर्य मिळावं, अशी मागणी आपण भारत माता आणि स्वामींच्या चरणावर मागत आहोत. तेव्हा अधिक वेळ न घेता नियोजनकार पुढील उपक्रमाचं नियोजन करतील आणि विवाह सोहळा पार पाडून आपणाला नियोजित ठिकाणी जायचं आहे. पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ.